ओम साईराम मैत्रिणींनो, घे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण पहा रेडी वर्क असतो आणि त्याचा आपण डीप छोट्या गळ्याचा मोठा गळा करतो ते ब्लाऊज पाहणार आहोत। हे पहा, आता आपण याची शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 6 इंचावरती। याची चेस्टची साईज आहे 11 इंच। हा 44 छातीचा ब्लाऊज आहे। याची पूर्ण उंची 15 आहे, आपण 16 घेतलेली आहे। याचा तयार नेक आपल्याला हवा आहे पहा, इथे 11 इंचावरती आपण 11.5 इंच घेतलेला आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी। या साईडला पहा, आपण इथे 4 इंचावरती मार्क करून घेणार आहोत। गळ्याची रुंदी 4 इंचावरती घेणार आहोत आणि उंची घेणार आहोत 11.5। 12 घेतली, तयार 11.5 होणार आहे। खालच्या साईडने 4 इंचच गळा रुंदी घेणार आहोत, कारण मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे। डीप नेक थोडा असेल तर छान दिसतो, त्या हिशोबाने आपण 4-4 इंचावरती मार्क करून असा एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे। त्याला आपण असा गोल असा सर्कल शेप गोल गळा दिलेला आहे। हलक्या हाताने असं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे ते खालच्या साईडला उमटवून येतं। हे पाहता आपण कमरेला मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे आणि मिडलला आपल्याला 5 नंबरची अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यामुळे कपडा इकडे इकडे ह्या असं आजूबाजूला साईडला सरकत नाही। जसं आपण मार्क केलं होतं त्या हिशोबानेच आपल्याला असा गोल गळा स्टिच करून घ्यायचा आहे। जिथे मार्किंग केलेलं त्यावरतीच आपल्याला असा गोल गळा असा स्टिच करून घ्यायचा आहे। मध्ये ती जॉईंट करणार आहोत आपण डिझाईन, त्याच्या साईडने बरोबर असा हा राऊंड येणार आहे। तब्येत थोडी बरी नसल्यामुळे आवाज तुम्हाला असा येतोय माझा। हे पहा, अशा पद्धतीने आपण पूर्ण अशी शिलाई देऊन घेणार आहोत। गोल गळा असा आपण शिवून घेतलेला आहे। एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। डिझाईन त्याच्यात कट करायची नाही आहे, छोटे छोटे नॉच देऊन घेतले कर्व शेप साईड्सला जे आहे तिथे, आणि गळा असा सरळ करून त्याच्यावरती आपण दाब शिलाई मारून घेतलेली आहे। आता ही पहा, मधली जी डिझाईन आपण कट करून घेतली होती ते आहे तसंच मधलं अस्तर आणि मेन फॅब्रिक पूर्ण तसंच एकावर एक ठेवून घ्यायचं आणि ज्या पद्धतीने आतमध्ये वर्कचा गळा आहे त्याच्या बाजूने आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण अशी पूर्ण शिलाई देऊन घेतली। आता एक्स्ट्रा खालच्या साईडला जे कपडा आहे ते काढून टाकायचा। त्याला अशी छोटे छोटे नॉच देऊन घ्या, म्हणजे कसं फिनिशिंगमध्ये गळा व्यवस्थित असा दिसतो। असे नॉच देऊन घेतले। आता आपण याला उलट्या बाजूने होता तो असा सरळ करून घेणार आहोत। पूर्ण व्यवस्थित असा डिझाईन जिथे आहे त्या हिशोबाने पूर्ण त्याचे कॉर्नर असे काढून घ्यायचे व्यवस्थित असं, आणि त्याच्यावरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची। आता याचं दोन्हीचं मिळून एक सेंटर काढायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने आणि एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला समजवलेलं आहे, नक्की ट्राय करा। आता आपण सेंटर काढून घेतला आणि ह्याचे 2 पार्ट्समध्ये कट करून घेणार आहोत। गळा जास्त डीप होता त्यामुळे मी त्याला 1 इंच मध्ये तिरकस अशी शिलाई देऊन क्रॉसमध्ये छोटा केलेला होता। हे पहा, आता वरच्या साईडने आपल्याला शोल्डरपासून 5.5 इंच अंतरावरती असं दोन्ही साईडने मार्क करून घ्यायचं आहे। शोल्डरच्या बाजूने हेवी साईज होती खूप, त्यामुळे हा गळा थोडा छोटा वाटेल तुम्हाला वरच्या साईडचा, कारण याची लेंथ खूप जास्त आहे। जर छोट्या साईजचा हा ब्लाऊज राहिला असता तर अजूनही फिनिशिंगमध्ये दिसला असता। हे पहा, आता 5.5 इंच जिथे ठेवलं होतं तिथे आपण जी डिझाईन ही मार्क केलेली होती ती त्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे, 2 जे पार्ट केले होते ते, आणि व्यवस्थित असे 5.5 इंच अंतर घेऊनच बरोबर दोन्ही साईडने तुम्हाला असे हे स्टिच करून घ्यायचे आहेत। खूप सोपी पद्धत आहे। गळा कापा, ठेवा, हे करा ते करा असं काही करायची गरज नाही, एकदम इझीमध्ये होऊन जातो हा। दोन्ही साईडने पहा, आपण व्यवस्थित असं 5.5 इंच अंतरावरती ठेवून घेतलेलं आहे। छोटा गळा मोठा करण्याची खूप सोपी पद्धत आहे ही, तुमच्या लगेच लक्षात येईल पहा। अशा पद्धतीने आपण पाहता 5.5 इंच वरती तिकडे ठेवलं होतं तसंच ह्या साईडलाही ठेवून घेणार आहोत आणि अशी स्टिच देऊन घेणार आहोत।
अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडचे पार्ट पाहता याला जॉईंट करून घेतलेले आहेत. हा असा आपला नेक पाहता रेडी झाला. आता आपण याला खालच्या पलटी करणार आहोत उलट साईडला. इथे ज्या बाजूला आपण ज्या साईडला पाहता मुंड्याची बाजू जिथे आपण कट केलेली होती तिथे व्यवस्थित असं दोन्ही पार्ट्स एकमेकांवरती ठेवायचे आणि बरोबर अशी सरळ जेवढी आपल्याला शोल्डरची पट्टी जेवढी रुंद हवी आहे त्या हिशोबाने ॲडजस्ट करून घ्यायचं आणि त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही साईडने असंच करायचं आहे. आता शोल्डरची पूर्ण जी शोल्डरला आपण शिलाई देऊन घेतलेली आहे. आता जो आपण आर्महोल कट केलेला होता त्याच्या साईडने शिलाई देऊन घेतलेली आहे. मध्ये जी पट्टी राहिलेली आहे आपली तिच्यावरती एक वेळा शिलाई देऊन घ्यायची म्हणजे मध्ये झोळ आल्यासारखं होणार नाही आणि असं उचकल्यासारखंही दिसणार नाही. पूर्ण असं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये जॉईंट करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने हे पहा दोन्ही साईडने करायचं आहे आपल्याला. शोल्डरची रुंदी पहा व्यवस्थित चेक करून घ्यायची एक वेळा. मागचा पुढचा पार्ट सेम आहे की नाही त्या हिशोबाने जॉईंट करून घ्यायचं आहे. फ्रंट पार्टचं माझं 3.5 रुंदी ठेवलेली होती त्याच्या हिशोबाने मी बॅक साईडची 3.5 इंचावरतीच घेतलेली आहे. अशा पद्धतीने पाहता आपण असे शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहे. वरची आणि खालची डिझाईन दोन्ही सेम पद्धतीनेच आपल्याला जोडून घ्यायची आहे. आता जे एक्स्ट्राचं जे हे पाहता आपण ह्याची उंची एक वेळा चेक करून घेणार आहोत. आपल्याला तयार उंची ब्लाऊजची 15 इंच हवी आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी परफेक्ट आपली तेवढीच आलेली आहे. आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपण कट करून घेणार आहोत. दोन्ही पार्ट एकमेकांवरती सरळ व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आणि एक्स्ट्राचा जो पार्ट होता तो कट करून टाकलेला आहे. त्याच पद्धतीने मुंड्याच्या साईडला आपल्याला तसंच कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि फिनिशिंगमध्ये दोन्ही बाजू करून घ्यायच्या आहेत. ही पहा अशा पद्धतीने आपला हा नेक रेडी झालेला आहे. खूप सुंदर झाला आणि बसलाही त्यांना खूप सुंदर. प्रत्येकालाच फोटो घेतलेला आवडत नाही त्यामुळे मी घेतलेलं नाही आहे. हे पहा आता आपल्या ब्लाऊजचा असा हा फायनल लुक झालेला आहे. अशा पद्धतीने एकदम शॉर्टकटमध्ये आणि इझी मेथडमध्ये तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. खूप कष्टाने व्हिडिओ बनवावे लागतात. प्लीज मैत्रिणींनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद.